नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यात आवडता अनिकेत फूड. आज आपण काल रात्रीच्या आमच्या घरी उरलेल्या पोळ्या होत्या, त्यापासून आज आपण एक भन्नाट व स्वादिष्ट नाश्ता तयार करणार आहोत. हे बघा, असे जे तुमच्या कालच्या रात्रीच्या ज्या पोळ्या असतील त्यांचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे व सोबत एक कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरचे तुकडे करून घ्यायचे व कापून घ्यायचे व कांदे घ्यायचे व त्यासोबत आलू शेव व टोमॅटो सॉस, हे सगळे मसाले व साहित्य घ्यायचे. पाहू शकता हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला या पोळ्या कढईमध्ये टाकून अशा तळून घ्यायच्या आहेत. एक गोष्ट आपली विसरून जातो मी की हे जे तेल होतं ते सुरुवातीला खूप जास्त गरम करावं लागते, कारण की या पोळ्या तळूनच याचे पदार्थ तयार होतील. हे पाहू शकता, हे असे तळून घेतले व त्याला लालसर रंग येऊन गेलेला आहे. हे अशा प्रकारे ताटवरती काढून घ्यायचे व ते ताटामध्ये काढून घ्यायचे. हे अशा प्रकारे व हे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, एकदम मस्त आणि कुरकुरीत पकोड्यासारखे झालेले आहेत ते. आता आपण सर्व करायचं. हे पहा, असे थोडे थोडे कांदे टाकून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर ठीक आहे, नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल. हे नंतर कोथिंबीर टाकायची. परत हे शेव टाकून द्यायची अशी. आता आपण टमाटाचे केचप टाकून द्यायचं. हा बघा, आपला हा स्वादिष्ट नाश्ता तयार झालेला आहे. तर हा अशा प्रकारे आपला स्वादिष्ट नाश्ता तयार झाला आहे. तर अशा रेसिपीसाठी आपल्याला सबस्क्राईब, लाईक व शेअर व कॉमेंट करा. धन्यवाद.